मला असं वाटते, मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना, जोपर्यंत तुम्हाला MPSC सांगत नाही की तुम्ही नापास झालेले, तुम्ही फेल झालेले आहात, तोपर्यंत तुम्ही मेन्सचा अभ्यास करायला हरकत नाही, मला तरी असं वाटते. म्हणजे पर्सनली मी मुलांना सांगतो नेहमी की जोपर्यंत तुमचा प्रिलिमचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत मेन्सचा अभ्यास करत राहा. आणि माझ्या 10 वर्षाच्या याच्यामध्ये, म्हणजे MPSCच्या याच्यामध्ये, माझ्या 10 वर्षाच्या MPSCच्या एक्सपिरियन्समध्ये मी जसं बघत आहे, मी असे कट ऑफ बघितलेले आहे. मी तुला सांगतो, 2014-15ची STची ॲड होती, बघून घ्या तुम्ही. 415 जागा होत्या, त्याचा कट ऑफ ओपनचा 32 मार्क होता. ओपनचा 32 मार्क. आता रिसेंटली बघा 2023मध्ये टायपिंगचा कट ऑफ, आता जागा जास्त साधारण ठीक आहे, पण मुलं पण 4-5 लाख असतात, त्याच्यामध्ये फक्त 19 मार्क कट ऑफ लागला आहे. असं खूप वेळा झालेलं आहे. फॉरेस्टचा कट ऑफ मला वाटते मागे 1 मार्क होता मुलींचा, आणि मुलांचा मला वाटते 19 मार्क काहीतरी कट ऑफ होता तेव्हा, पण 16 किंवा 19 मार्क. तर जर समजा मी काही लोकांना असं सांगत आहे, त्यांना थोडंसं त्यांना धीर देत आहे, त्यांना थोडंसं मोटिवेट करत आहे, त्यांना थोडं इन्स्पायर करत आहे की तुम्ही सुद्धा अभ्यास करा, कट ऑफ शॉकिंग लागू शकते. काय चुकीचं करत आहे मी? मला काही लोक सांगतात की सर कशाला तुम्ही एवढं इंटरेस्ट घेता यांच्यामध्ये. पण मला समजायचं, माझा पोलीस बांधव जो आहे, दिवस रात्र आपल्या सर्व ड्युट्या करून, आपले सर्व फॅमिलीच्या दूर राहून, पाण्या पावसामध्ये, अधिवेशनामध्ये, बंदोबस्तमध्ये सर्व गोष्टी करून बिचारा मरमर करून आपला अभ्यास करतो, काहीतरी तास, काहीतरी त्याला वेळ भेटतो त्यामध्ये. अशा वेळी जर समजा मी जर त्यांना सांगितलं की बेटा तुम्ही अभ्यास करू शकता, अशी खूप साऱ्या गोष्टी झालेल्या आहे याच्या आधीपूर्वी MPSCमध्ये, मग त्याच्यामध्ये काय चुकीचं काय आहे? मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी मेन्सचा अभ्यास करायला काही म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्हाला मी तेच सांगत आहे की जोपर्यंत तुम्हाला कोण सांगत नाही, आयोग, की तुमचा रोल नंबर किंवा तुम्ही क्वालिफाय नाही आहात, तोपर्यंत मला वाटतं की तुम्ही 100% तुम्ही, मला वाटते की MPSCचं तुम्ही मेन्सचं करायला पाहिजे. मग ते कोणी पण असो, राज्यसेवा असो, डायरेक्ट असो किंवा डिपार्टमेंट असो. कारण की मी शेवटी सांगितलं आहे की जो व्यक्ती डिसिप्लिनमध्ये राहतो, अभ्यासाच्या कंटिन्युटीमध्ये राहतो, त्याला सक्सेस मिळालेला आहे. संपलं काम. त्याच्यात काय असं काही नवीन काय याच्यामध्ये नाही आहे.